इयत्ता 7वी स्वाध्याय विषय इतिहास पाठ क्रमांक 4 शिवपूर्वकालीन महाराष्ट्र. प्रश्न पहिला. खालील तक्ता पूर्ण करा. गाव व मौजा, कसबा, परगणा कशास म्हणतात? पदाधिकारी. उदाहरण. छोट्या केळास गाव म्हणतात. पाटील गावाचा प्रमुख तर महसुलीची नोंद कुलकर्णी ठेवत असे. उदाहरण. वाई कसब्यातील छोटेसे गाव. मोठ्या खेड्यास परगण्याचे मुख्य ठिकाणास कसबा म्हणत. शेटे व महाजन हे वतनदार कारभारी होते. वाई कसबा, इंदापूर कसबा अनेक गावे मिळून परगणा होत असे. देशमुख व देशपांडे हे वतनदार अधिकारी होते. पुणे किंवा चाकण परगणा. प्रश्न दुसरा. म्हणजे काय? 1. बुद्रुक. मूळ गावाला बुद्रुक असे म्हणतात. 2. बलूत. गावात कारागीर जी सेवा देत असत त्याबद्दल शेतकऱ्यांकडून त्यांना शेतीतील उत्पादनाचा काही वाटा मिळे त्यास बलूत म्हणतात. 3. वतन. वंश परंपरेने आणि कायमस्वरूपी उपभोगण्यास दिलेली सारामुक्त जमीन म्हणजे वतन होय. प्रश्न तिसरा. शोधून लिहा. 1. कोकण किनारपट्टीवर आफ्रिकेतून आलेले लोक. उत्तर. सिद्धी. 2. अमृतानुभव ग्रंथाचे रचनाकार. संत ज्ञानेश्वर. 3. संत तुकारामांचे गाव. देहू. 4. भारुडाचे रचनाकार. संत एकनाथ. 5. बलोशासनेचे महत्त्व सांगणारे रामदास स्वामी. स्त्री संतांची नावे. संत सोयराबाई, संत जनाबाई, संत निर्मळाबाई, संत कान्होपात्रा, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई. प्रश्न चौथा. तुमच्या शब्दात माहिती व कार्य लिहा. 1. संत नामदेव. वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ व कुशल संघटक असणारे संत नामदेव उत्तम कीर्तनकार होते. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी सर्व जाती जमातींच्या लोकांना एकत्र आणून त्यांच्यात समतेची भावना निर्माण केली. जगात ज्ञानरूपी दीप लावण्याचा त्यांचा ध्यास होता. त्यांनी भागवत धर्माचा संदेश गावोगावी पोहोचवला. संत नामदेव. पंढरपूरला विठोबाच्या महाद्वारासमोर त्यांनी चोखोबाची समाधी बांधली. त्यांची विपुल अभंग रचना प्रसिद्ध आहे. त्यांची काही पदे गुरु ग्रंथ साहेब हा शीखांचा पवित्र ग्रंथही समाविष्ट आहे. 2. संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाला धर्माची प्रतिष्ठा मिळवून दिली. सामान्यांना आचरता येईल असा आचार धर्म सांगितला. त्यांनी भगवद्गीता या संस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठीत स्पष्ट करणारा भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना केली. तसेच त्यांनी अमृतानुभव या ग्रंथाची रचना केली. लोकांनी त्रास देऊनही कटुता न बाळगता त्यांनी सर्वांसाठी परमेश्वराकडे पसाय दान मागितले. 3. संत एकनाथ.
महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीतील एक महान संत एकनाथ यांनी अभंग, भारुडे, गवळणी अशा विविध साहित्य निर्मिती त्यांनी केली. त्यांनी भावार्थ रामायण लोकजीवनाचे चित्रण केले. भागवत या संस्कृत ग्रंथातील भक्तिविषयक भागाचा मराठीत अनुवाद केला. मराठी भाषा ही कोणत्याही भाषेपेक्षा कमी नाही असे ते सांगत. परमार्थ प्राप्तीसाठी प्रपंच सोडण्याची काही गरज नाही, हे त्यांनी स्वतःच्या आचरणाने दाखवून दिले. इतर धर्माचा तिरस्कार करणाऱ्यांवर कडक टीका केली. ते खऱ्या अर्थाने लोकशिक्षक होते. संत तुकाराम. संत तुकाराम हे पुण्याजवळील देहू गावाचे. संत तुकारामांची गाथा ही मराठी भाषेचा अमोल ठेवा आहे. समाजातील दानभिकतेवर व अंधश्रद्धांवर अत्यंत कडक टीका केली. भक्तीला नीतीची जोड देण्यावर त्यांचा भर होता. त्यांनी अभंगाद्वारे लोकजागृती केली. कर्मठ लोकांच्या विरोधाला धैर्याने तोंड दिले. संत तुकारामांचे शिष्य आणि सहकारी विविध जाती जमातींचे होते. त्यांचे अभंग समजायला सोपे होते. प्रश्न 5वा. दुष्काळ हे रयतेला मोठे संकट वाटत होते. उत्तर. दुष्काळात शेतात पीक येत नसल्याने अन्नधान्य मिळणे कठीण होत असे. अशा वेळी धान्याचे भाव वाढत असे. पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होऊन जनावरांना चारा मिळत नसे. गावात राहणे कठीण होऊन लोकांना परगंदा व्हावे लागत असे. या सर्व त्रासांमुळे दुष्काळ हे रयतेला संकट वाटत असे. असेच विविध विषयांचे स्वाध्याय पाहण्यासाठी स्टडी विथ मी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.